डोंबिवली पश्चिम प्रभाग क्रमांक 24 मधून बिनविरोध विजयी महायुतीच्या उमेदवारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली। शिंदेंच्या शिवसेनेचे बिनविरोध विजयी उमेदवार विष्णुनाथ राणे आणि भाजपच्या बिनविरोध विजयी उमेदवार ज्योती पाटील यांनी थेट ठाण्यातील शिंदेंच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतलेली आहे। त्यामुळे कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेना आणि भाजपनं हा विजयाचा गुलाल उधळण्यास सुरुवात केली आहे। तर काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी या विजयी उमेदवारांनी त्यांची जाऊन भेट घेतली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचं अभिनंदन केलेलं आहे। त्यामुळे कल्याण आणि डोंबिवलीमध्ये शिवसेना आणि भाजप महायुतीमध्ये लढते आणि त्याच वेळी हे उमेदवार विजयी झालेले आहेत। बिनविरोध निवडून येण्याचं पूर्ण श्रेय माननीय माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि आमचे कार्यसम्राट संसदरत्न खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना जातं। त्याचबरोबर आमचे स्थानिक आमदार रवींद्र चव्हाण यांनाही जातं आणि याच्यामागे युतीच्या सर्व नेते मंडळींना जातं। कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रभाग क्रमांक 24 ब मधून माझी निवड झालेली आहे। सर्वप्रथम रवींद्र चव्हाण यांचं मी आभार मानेन की त्यांनी माझा विश्वास दाखवून मला उमेदवारी दिली आणि वरिष्ठ आपले डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि रवींद्र चव्हाण यांचे पण खूप खूप आभार की महायुतीचा विजय झालेला आहे। प्रथमच उमेदवारी आहे, प्रथमच मी उभी राहिलेली आणि बिनविरोध जिंकून आलेली आहे। हा सगळा विजय माझ्या कार्यकर्त्यांचा आहे, माझ्या मतदारसंघाचा आहे। सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब तसेच आमच्या सर्वांचे कार्यकुशल लाडके खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब, आमचे स्थानिक आमदार रवींद्रजी चव्हाण साहेब असतील, राजेशजी मोरे असतील आणि माजी नगरसेवक रणजितजी जोशी असतील यांच्या सर्वांच्या सहकार्याने त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून आज मला महानगरपालिकेमध्ये पुन्हा जाण्याची संधी दिली। त्यासाठी मी त्यांचे सर्वप्रथम आभार मानते आणि जनतेचा विश्वास आणि माझ्या सर्व कार्यकर्त्यांची मेहनत आज नक्कीच फळाला आली असं मला वाटतंय। आणि कल्याण डोंबिवलीसह राज्यामध्ये कुठे कुठे बिनविरोध नगरसेवक निवडून आलेत आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात। तर कल्याण डोंबिवलीमध्ये रेखा चौधरी भाजपच्या उमेदवार वॉर्ड क्रमांक 18 मधून विजयी झाल्यात। आसावरी नवरे भाजप वॉर्ड क्रमांक 26 क, रंजना पेणेकर भाजप वॉर्ड क्रमांक 26 ब, ज्योती पाटील भाजप प्रभाग 24 ब, मंदा पाटील भाजप प्रभाग 27 अ, विश्वनाथ राणे शिवसेना प्रभाग 24, रमेश म्हात्रे शिवसेना वॉर्ड 26 ब, वृषाली जोशी शिवसेना प्रभाग 24 क, तर हर्षल राजेश मोरे शिवसेना प्रभाग 28 अ, त्याबरोबरच पनवेल महानगरपालिकेमधून नितीन पाटील भाजप वॉर्ड 18 ब, धुळ्यामधून उज्ज्वला भोसले भाजप वॉर्ड क्रमांक 1, सुरेखा उगले भाजप प्रभाग 24, ज्योत्स्ना पाटील भाजप प्रभाग 6 ब, जळगावमधून उज्ज्वला बेंडाळे भाजप प्रभाग 12 ब, प्रतिभा देशमुख शिवसेना प्रभाग 9 ब, गौरव सोनवणे शिवसेना प्रभाग 18। हे उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत। त्याबरोबरच मालेगाव महापालिकेमधून मुनिरा शेख फकीर मोहम्मद इस्लाम पार्टी प्रभाग 12 ब, अहिल्यानगरमध्ये कुमार वाकळे राष्ट्रवादी प्रभाग 8 ड आणि भिवंडीतून सुमित पाटील भाजप प्रभाग 17 अ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।